हे गजानना श्री गणराया करू आरती तुझला। नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड गिरी या ठिकाणी सहर्ष स्वागत। चला मित्रांनो, आपण आज आलो विकेशकडे। मागच्या व्हिडिओत बघितलं असणार ते त्याच्या घरी गेलेलो आपण। यूट्यूब फॅमिलीतले दोघजण मित्र भेटलेले आपल्याला, विकेश गाडी आणि विशाल मसूर। आणि आज त्याचा गणपती आहे मित्रांनो, तो आपण बघायला आलो आहे। आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक। तर मित्रांनो, आपण आता जातो आहे त्यांच्या घरी। तर मित्रांनो, आपण विकेशच्या घरी आलो आहोत आणि त्याच्या मागे बघाल तुम्ही त्याचं घर दिसतंय। चला तर आपण आज जाऊया आणि गणपतीचं दर्शन घेऊया आणि काही मुलाखत वगैरे करूया। चला तर जाऊया, तुम्ही पण दर्शन मी पण दर्शन घेतो। मित्रांनो, हे विकेश गाडीचं घर आहे। मागे तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दाखवलं असणार। चला तर आज जाऊया। तर मित्रांनो, आपण विकेशपासून आता जातो आहे। विकेश, भेटू परत एकदा। आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। मग आता परत कधी? मुंबई नाही, गावी आता दिवाळी 10-15 दिवस। माझे घराचं काम करायचं ना। बांधतोय नवीन म्हणजे वरचं आपलं छप्परचं कौलारूच कर। कौलारू? हां, स्लॅब करू नको अजिबात। स्लॅब नाही रे बाबा, एवढे दात नाहीत आपल्याकडे। हां दात पण नाहीत आणि आवडत पण नाही। नंतर त्रासदायक आहे ते। आपलं आहे तसंच करायचं, फक्त ते चॅनल टाकायचं। आता सगळ्या लाकडी आहे ना। ओके, लाकूड पण भेटत नाही ना आता? भेटतो पण महाग, आणि आता पहिल्यासारखं लाकूड टिकत नाही। असं आपला 46-47 वर्ष झाली। अरे बापरे, भरपूरच वर्ष आली। चालेल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। विकेशच्या घरी जाऊन आलो आपण, थोडा लेट झाला आज मित्रांनो व्हिडिओ टाकणार आहे। आणि हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि असेच नवीन नवीन आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटतील। थोडे लेट नाही रे मित्रांनो। आणि एक मित्रांनो व्हिडिओ असा आहे जो
जगामधील एकमेव असं गणपती म्हणजे खवळे महागणपती, त्याचा 3 रूपात तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तो पण गणपती विसर्जन नंतर तुम्हाला हे पाहायला भेटेल तो पण मित्रांनो. आणि ह्या गणपती 4 ते 5 व्हिडिओ इथे म्हणजे भाग आहेत, 4 ते 5 भाग घेतले. पहिला भाग आपण टाकलेला आहे माती आणण्यापासून कशा प्रकारे बनवलं जातो, आणि तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जास्त प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असेच प्रतिसाद द्या आणि आमचे अजून व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढेल आणि तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करू.